नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एक हृदयस्पर्शी व्हिडिओ। मित्रांनो, ही एक सत्य घटना आहे आणि आपल्या चॅनेलचे एक रसिक गौतम यांनी ती आपल्याकडे पाठवली होती। मित्रांनो, तुमच्याकडेही शेतकरी आणि बैलांच्या काही गोष्टी, काही प्रसंग किंवा अनुभव असतील तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर नक्की पाठवा। आपण त्यांचा सुंदर व्हिडिओ बनवून आपल्या चॅनेलवर प्रसारित करू। चला तर मग बघूया आजचा व्हिडिओ। हौशा आणि राजा। सुरवाडी नावाचे छोटेसे खेडेगाव होते। त्या गावात गौतम नावाचा शेतकरी राहत होता। गौतमचे कुटुंब छोटे होते। त्याच्या कुटुंबात त्याच्यासह त्याची 2 मुले आणि बायको असा छोटेखानी परिवार होता। गौतमकडे एक खिलारी बैलजोडी होती। हौशा आणि राजा नावाची ती बैलजोडी खूप कष्टाळू होती। गौतमच्या बरोबरीने ते दोन्ही बैल शेतात राबत होते। गौतमच्या संसाराला हातभार लावणारे राजा आणि हौशा मायाळू आणि हुशार होते। गौतमच्या कुटुंबातील सगळेजण हौशा आणि राजावर जीवापाड प्रेम करायचे। त्या दोघांना घरातल्या सदस्यांप्रमाणे वागवायचे। गौतम दरवर्षी ऊस तोडण्यासाठी आपल्या बायका मुलांसह दुसऱ्या जिल्ह्यात जायचा। ऊस तोडीचा हंगाम संपेपर्यंत तिकडेच राहायचा। ऊस तोडीच्या हंगामात गौतमचा दिनक्रम ठरलेला असायचा। भल्या सकाळी उठायचे, बैलगाडी झुंपायची, ठरलेल्या ठिकाणी जाऊन दिवसभर ऊस तोडायचा आणि तोडलेल्या ऊसाची बैलगाडी भरून साखर कारखान्यावर यायचे। सकाळपासून रात्रीपर्यंत गौतम आणि त्याची बायको सतत राबत असायचे। त्यांच्या जोडीला हौशा आणि राजा बैल सुद्धा राबत असायचे। ऊसाने भरलेली अवजड बैलगाडी ते मोठ्या हिमतीने ओढायचे आणि ऊस घेऊन कारखान्यावर पोहोचायचे। बैलांच्या कष्टावर गौतमच्या भविष्याचा गाडा धीमे धीमे का होईना पण पुढे पुढे जात होता। गेल्या वर्षी मात्र गौतमने एक धाडसी पाऊल उचलले। त्याने ऊस तोडीसाठी स्वतःची टोळी बनवली। टोळीत वेगवेगळ्या ठिकाणचे ऊसतोड कामगार भरले। त्या ऊसतोड कामगारांना कामासाठी आगाऊ रक्कम वाटली। कामगारांना वाटलेली उचल जवळजवळ 5 लाख रुपये होती। गौतमने ही सगळी रक्कम भरमसाठ व्याजाने कर्जाऊ घेतली होती आणि आपल्या टोळीतील लोकांना वाटली होती। अखेर ऊसतोड हंगामाची सुरुवात झाली। गौतम आपल्या मनात सुखाची स्वप्ने साठवत हौशा आणि राजा बैलांसह कारखान्यावर हजर झाला। सोबत त्याच्या मालकीची ऊसतोड कामगारांची टोळी होतीच। कर्जाऊ घेतलेल्या 5 लाख रुपयातून टोळीच्या मदतीने फायदा मिळविण्याचा गौतमचा विचार होता आणि त्या दृष्टीने तो टोळीसह ऊस तोडणी करायला आता सज्ज झाला होता। पहिले 8 दिवस व्यवस्थित गेले। ऊस तोडणी करताना काही अडचण आली नाही। मात्र 8 दिवसानंतर गौतमच्या टोळीतील लोक गौतमला धोका देऊन पळून गेले। 5 लाखाची उचल घेऊन काम न करता त्या लोकांनी टोळी मालक गौतमला अडचणीत आणले। टोळीतले लोक पळून गेल्याने गौतमला काय करावे ते सुचेना। व्याजाने घेतलेले 5 लाख रुपये आता कसे फेडायचे हा त्याच्यापुढे प्रश्न उभा राहिला। आपल्याला फायदा होईल या आशेने गौतमने टोळी बनवली होती। कर्जाऊ पैसे घेऊन टोळीतल्या लोकांना उचल दिली होती, पण फायदा होण्याऐवजी 5 लाखांचा भुर्दंड गौतमला सहन करावा लागत होता। ज्यांनी कर्जाऊ पैसे दिले होते ते लोक आता गौतमकडे पैसे मागू लागले होते। त्यांच्या सततच्या तगाद्याने गौतम हवालदिल झाला होता। काय करावे त्याला सुचत नव्हते। एवढे पैसे कसे फेडायचे हा त्याच्या पुढे मोठा प्रश्न होता। घरात तर एकही पैसा शिल्लक नव्हता। मग कर्जाचा हा डोंगर कसा पार होणार या विचाराने गौतमला झोप येत नव्हती। घरातल्या वस्तू विकून कर्ज फेडावे असा विचार गौतमच्या मनात आला खरा, पण कर्जाची रक्कम फिटेल एवढ्या रकमेच्या वस्तू घरातच नव्हत्या। घरात विकण्यासारखी फक्त एकच गोष्ट होती आणि ती म्हणजे राजा हौशाची बैलजोड। गौतमने काळजावर दगड ठेवून बैलजोडी विकायचे ठरवले, पण गौतमच्या मुलांनी आणि बायकोने बैलजोडी विकायला ठाम विरोध केला। एवढ्या प्रेमाने वाढवलेले बैल असे तडकाफडकी विकणे त्यांना पटेना। बैलांवरच्या मायेपोटी ते बैलजोडी विकायला विरोध करू लागले, पण गौतम पुढे दुसरा पर्यायच शिल्लक नव्हता। इच्छा नसतानाही त्याला बैलजोडी विकावी लागणार होती। एके दिवशी भल्या सकाळीच गौतम बैलजोडी विकायला निघाला। बैलांना विकायला चालवलेले बघून गौतमची मुले स्पुंदू स्पुंदू रडू लागली। गौतमच्या बायकोचे डोळे सुद्धा भरून आले।
स्वतः गौतम सुद्धा चेहऱ्यावर दुःख न दाखवता मनातल्या मनात रडत होता. सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी आपल्याला कितीही दुःख झाले, कितीही वाईट वाटले तरी बैल विकावेच लागणार हे माहीत असल्याने गौतम दुःख गिळत बैलांना विकायला घेऊन चालला होता. घरातली माणसे रडत असताना गौतम बैलांना घेऊन त्यांच्या जवळून निघाला. बायका मुलांचा आक्रोश बघून ते दोन्ही बैल सुद्धा भांबावले होते. त्यांनाही पुढे घडणाऱ्या प्रसंगांची जाणीव झाली होती आणि ते बिचारे मुके जीव सुद्धा अश्रू ढाळू लागले होते. हौशा तर जागचा हालायला तयार होत नव्हता. गौतम त्यांना पुढे ओढत होता, पण बैल त्याच्या मागे जायला तयार होईनात. ते सारखे मागे वळून वळून बघत होते. अखेर गौतमने बळे त्यांना बाजारात नेले आणि दुःखित मनाने त्याने एका शेतकऱ्याला विकून टाकले. बैलजोडी विकल्यापासून गौतमला अन्नाचा घास गोड लागत नव्हता. त्याच्या बायका मुलांचीही परिस्थिती वेगळी नव्हती. घरात दुःखाचे वातावरण होते. जणू काही त्यांच्या घरातले माणूस गेले होते. बैलांच्या गोठ्याकडे तर साधे बघवत सुद्धा नव्हते. त्या गोठ्यात वावरणारे हौशा आणि राजा आपल्या मालकासाठी तो गोठा सोडून कायमचे दूर निघून गेले होते.